नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती सेवा केंद्र या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका ग्रामसभेवर नियम व अटी या विषयावर आज आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेणार आहोत ग्रामसभा ही वर्षातून किती वेळा घेतली जाते. तर मित्रांनो, ग्रामसभा ही वर्षातून 4 वेळा घेतली जाते. पुढे पाहणार आहोत ग्रामसभा ही किती दिवसांनी घेतली जाते. मित्रांनो, ग्रामसभा ही दर 3 महिन्याला घेतली जाते. ग्रामसभेला प्रत्येक विभागाचा अधिकारी उपस्थित असायलाच पाहिजे, असा सर्वसाधारण नियम ग्रामसभेच्या नियमित कामकाजासाठी मुख्य भूमिका असतात. सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो, तर उपसरपंच हा सरपंच अनुपस्थित असल्यास अध्यक्ष म्हणून काम पाहतात. आता पाहणार आहोत ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांचे ग्रामसभेत कार्य काय. ग्रामसभेचा सचिव म्हणून कामकाज, नोंदी आणि आवश्यक माहितीची जबाबदारी ही ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर असते. ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांचे कार्य काय. ग्रामपंचायतीच्या कामकाजाशी संबंधित विषयांमध्ये सहभागी होतात. आता पाहणार आहोत ग्रामसभेमध्ये नेमके कोण सहभागी होऊ शकतं, कोणते विषय मांडता येतात. ग्रामसभेत ते सर्व लोक समाविष्ट होऊ शकतात ज्यांनी आजपर्यंत मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. दुसरा मुद्दा, विषय कोणते मांडले जातात. विकास कामे, सरकारी योजनांची माहिती, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य, लाभार्थी निवड आणि इतर स्थानिक समस्या. नागरिकांचे अधिकार, प्रश्न विचारण्याचा अधिकार, सूचना देण्याचा अधिकार, गावच्या विकासावर मत मांडण्याचा अधिकार, योजनांबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजावर चर्चा करण्याचा अधिकार हा नागरिकांना असतो. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी माहिती सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.